नांदेड जिल्ह्यात सध्या दोन विषय ट्रेडिंगवर आहेत। पहिला विषय म्हणजे शेतकऱ्याला देण्यात आलेलं सोयाबीनचं बोगस बियाणं आणि दुसरा विषय म्हणजे नव्याने झालेले डांबरी रस्ते। डांबरी रस्त्याचं काम अतिशय बोगस झाल्याचे अनेक व्हिडिओ नांदेडमधून जे आहे ते व्हायरल होताना पाहायला मिळतात। आता आपण हा रस्ता बघतोय, एक व्हिडिओ जो आहे तो काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दुगाव ते डोंगरगाव हा रस्ता आहे। आपण बघतो साधारणपणे 5 किलोमीटरचा हा रस्ता आहे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हा रस्ता आहे। गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे ते या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, मात्र अशा पद्धतीनं अतिशय हातानं या संपूर्ण रस्त्यावरील डांबर उकरताना गावकरी आपण पाहतोय। यावरून जे आहे त्या रस्त्याचा सुमार दर्जा आपल्या लक्षात येतोय। खरं तर वेगळ्या तपासणीची गरज आहे का, असाही आता प्रश्न या निमित्तानं पडतोय। हा रस्ता जो आहे तो किती निकृष्ट दर्जाचा आहे हे या चित्रावरून आपल्याला सहजपणे आणि ठळकपणे पाहायला मिळतो। यापूर्वी सुद्धा असे व्हिडिओ नांदेड जिल्ह्यात व्हायरल झाले होते आणि हा रस्ता सुद्धा अशाच पद्धतीत झाल्याचा आरोप गावकऱ्याचा आहे आणि त्या आरोपात सुद्धा तथ्य असल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या संपूर्ण रस्त्याविषयी गावकऱ्यांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। आपण पुन्हा बघतोय कशा पद्धतीने जे आहे ते हा रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आला होता। मला सांगा, काय नाव आहे, साधारणपणे किती किलोमीटर रस्ता आहे, काय सांगाल या रस्त्याबाबत? आता मी श्रीपत साळुंके, मुक्काम पोस्ट दुगाव, तालुका बिलोली येथील रहिवासी असून आमच्या दुगाव ते डोंगरगाव जाणारा रस्ता गेल्या 1.5 वर्षापासून या कामाला सुरुवात झाली आणि या कामाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेसपासून या कामाला बोगसगिरी चालू झाली। आम्ही वारंवार संबंधित इंजिनियर श्री चितळकर साहेब यांना विनंती केली, परंतु यांनी कसल्याच प्रकारचा रिप्लाय न देता आम्हाला न्याय देण्याकरता यांनी कुठलेच ठोस पावलं उचलले नाहीत। आम्ही संबंधित गुत्तेदाराला या संदर्भात बोलले असता संबंधित गुत्तेदार शेतकऱ्यांना आणि आम्हाला पोलीस स्टेशनची धमकी दिलेली आहे। या संदर्भामध्ये या बोगसगिरी कामामध्ये, या डुप्लिकेट कामामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि संबंधित रस्त्याची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करता आणि आम्हाला न्याय द्यावा। बरं, इंजिनियर चितळकरांचं तुम्ही नाव काढलं, ते कुठे बसतात, ते काय बोलले तुम्हाला? श्री अभियंता चितळकर साहेब हे बिलोली उपविभागीय अभियंता ऑफिसला बसतात आणि यांना आम्ही लेखी पत्र सुद्धा दिल्या होत्या या संदर्भामध्ये, परंतु यांनी कसल्याच प्रकारची हा विषय गांभीर्याने न घेता शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी आडवं येतील, हा रस्ता डुप्लिकेट आहे म्हणून म्हणतील, त्यांना आम्ही त्यांच्या अंगावून गाडी घालू आणि पोलीस स्टेशनला बोलून, पोलीस स्टेशनचे अधिकारी बोलून जे जे आडवं येतील किंवा चुकीचं काम होत आहे असं म्हणतील त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून आम्ही त्यांना आत टाकू म्हणून अशी आम्हाला धमकी दिली होती। निश्चितच या गावकऱ्यांनी जे आहे ते अभियंत्यावर गंभीर आरोप केलेत। यापुढे काय नाव आहे? नाव संजय आनंदा पाटील, पुयड, दुगाव, तालुका बिलोली। कसं काय झालं रस्ता? रस्ता हे काही चांगला केला नाही साहेब। हे रस्ता करायची काही पद्धत नव्हतं, काही नव्हतं। हे रस्ता योग्य रीतीने केलेला नाही। योग्य रीतीने करणार शेतकऱ्याला दाब दरोडा घेऊन शेतकऱ्यावर गुन्हा नोंदवायची आश्वासोती देऊन शेतकऱ्याला दाब दरोडा टाकून शेतातला मातोडा उकरून रोडवर टाकून त्याचं साईड लेवलचं भरण टाकलेले आहे आणि वरी थोडं दिसण्याकरता फक्त मुरून तेवढा टाकलेले आहे। शेतकरी मातोडा जर शेतामधला टाकू देणार म्हणलं तर शेतकऱ्याला तुझ्यावर पोलीस गाडी आणून फौजदारी ठोकून तुला अटक करून इथला रोड काय आमचा रुकणार नाही, तू रोड रुकल्यावर कोणी नवस। आम्ही शासनाचं काम करालेले आहे, शासनाच्या कामामध्ये अडथळा आणलास म्हणून तुझ्यावर फौजदारी ठोकून तुला अटक करण्यात येईल म्हणून अशी धमकी टाकलेली आहे। अवघडच आहे मग असं म्हणलं, आणि ते बी गुत्तेदारांना म्हणलेले आहे। शिवराज पाटील म्हणून आहेत बामणीचे आमचे, त्यांनी सुद्धा आम्हाला हे दाबदरोडा टाकलेले आहे। मी समोर गेल्यावर सुद्धा मशीनवाल्याला सांगून भीती निर्माण करून टोपलं इकडे तिकडे फिरवायला लावून सुद्धा आम्हाला दाबदरोडा करून आमच्या शेतामधला मातोडा उकरून रोडवर भरण टाकलेले आहे। भरण टाकते वेळेस फक्त नॉर्मल तुम्हाला दिसण्यासाठी तेवढं मुरुम 1-2 टिपरं इकडं तिकडे टाकून त्याच्यावर साईड भरणवर थोडं रोलर फिरून त्यानं दबाई केलेली आहे मातोडा टाकून। तुमचं काय नाव आहे? किती दिवसानंतर गावाला रस्ता झाला होता? मी श्री विलास शंकरराव पुयड, राहणार दुगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। दुगाव ते डोंगरगाव या 5 किलोमीटर रस्त्याचं काम 1.5 वर्षापासून चालू असून ते एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून विधानसभेमध्ये आमचा हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा। तसेच खासदार, नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब व अजित गोपछडे साहेब देखील या रस्त्याचे जवळचे रस्ता असून त्यांच्या सुद्धा जवळचा रस्ता असून सामान्य जनतेची फार
बेहाल होत आहे, तरी याकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा व हा रस्ता नंतर करून आम्हाला देण्यात यावा। हा फार निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे, याकडे लक्ष द्यावे आणि विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरून आमचा विषय हा मार्गी लावावा। हा रस्ता 10 वर्षापासून असंच आम्ही खड्ड्यातून जातो, आणखी परत डांबरीकरण झाल्यावर बी तीच परिस्थिती आम्हाला या पावसाळ्यात सीझन जाण्याच्या अगोदर येईल अशी आम्हाला शंका वाटते। तर निश्चित आपण बघतोय पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी यांनी केली। आता काय सांगाल, ज्या पद्धतीने रस्ता झालाय, तुम्ही आक्रमक झाले, पुढची भूमिका काय असणार आहे गावकरी म्हणून? आमची पुढची भूमिका हे राहील की आम्हाला या संदर्भात या रस्त्यामध्ये बोगसगिरी जे झालेले आहे संबंधित अधिकाऱ्यावर व संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। जर चौकशी नाही झाली आणि संबंधित गुत्तेदाराला आणि संबंधित इंजिनियरला वरिष्ठ अधिकारी जर पाठीशी घालत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। निश्चित आपण बघतोय हे सगळे गावकरी होते, ज्या पद्धतीनं हातानं हा डांबरी रस्ता उकडताना आपण या ठिकाणी पाहिला। या रस्त्याच्या कामाचा सुमार दर्जा सुद्धा या निमित्तानं आपल्या लक्षात आला। गेल्या 10 वर्षापासून या गावाला रस्ता नव्हता, मात्र अशा पद्धतीने रस्ता होत असताना हा रस्त्यात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आणि पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, दुगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।